गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केले जी आम्हासी, श्री सद्गुरु पीठ आद्यंत। आता नामधारक म्हणे सिद्धासी, नामधारकाला काय हो, श्रीपाद अवतार कथन सिद्धांनी सांगितलं। हे ऐकल्यानंतर श्री वल्लभांचा जन्म कसा झाला याची कथा ऐकल्यानंतर नामधारक सिद्धांना काय म्हणतोय, हो तू आज काय केलं आम्हाला, तू ज्योती अंधकाराशी प्रकाश केले जी आम्हासी। अंधकारात जशी ज्योती असते त्याप्रमाणे तुम्ही काय केलं व ह्या आमच्या हृदयरूपी अंधकारामध्ये प्रकाश काय केला, उत्पन्न केला। तू काय आहे, श्री सद्गुरु पीठ आद्यंत। त्रिमूर्ती अवतार होऊनी आपण, कीर्ते करावया किंकारण, विशेष काय असे गोकर्ण, म्हणून गेले तया स्थान। आता नामधारक काय म्हणतो की श्रीपाद श्री वल्लभ सर्व सोडून गोकर्ण क्षेत्राला का गेले, असं काय आहे त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये, विशेष असं काय आहे त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये, म्हणून श्रीपाद श्री वल्लभ तिथे गेले। तीर्थे असती अपरंपार, समस्त सांडूनी प्रीती कर, कैसा पावला दत्तात्रय अवतार, श्रीपाद श्रीया वल्लभ। म्हणजे नामधारकाचा प्रश्न काय आहे, सर्व तीर्थ सोडून श्रीपाद श्री वल्लभ श्री दत्तात्रयांचा अवतार आहेत आणि ते तिथं का गेले, असं काय आहे त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये, असं काय विशेष आहे त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये, असं कोण विचारतंय, नामधारक सिद्धांना विचारतोय। ऐकोनी नामधारकाचे वचन, संतोष झाला सिद्ध आपण, सांगत असे विस्तारोण, श्री सद्गुरु चरित्र परियेसा। ऐकोनी नामधारकाचे वचन, नामधारकाचे वचन ऐकून सिद्धांना खूप आनंद झाला आणि ते काय केलं व त्यांनी सद्गुरु चरित्र विस्तारून सांगायला सुरुवात केली। ऐक शिष्या शिकामणी, तुआ पुसले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतकरणी, सांगतो चरित्र श्री सद्गुरूचे। आता तू मला विचारलं म्हणून मला खूप आनंद होतोय, कारण नामधारका तू कंटाळत नाहीयेस, हे श्रवण करायला तू कंटाळत नाहीयेस, तुला त्या परब्रह्माविषयी जाणून घेण्याची काय आहे हो, त्याला अखंड उत्कट इच्छा आहे। तशी इच्छा आपल्याकडे पण पाहिजे, आपल्याला पण तो परब्रह्म कळवून घेता आला पाहिजे। जेवढं श्रवण करता येईल त्या परब्रह्माचं तेवढं काय हो श्रवण केलं पाहिजे, कारण श्रवण तुटलं की काय होतं, लगेच संदेह आतमध्ये उभा राहतो, विषय विकार उभा राहतात। म्हणून काय करायचं, सतत श्रवणाची काय ठेवायची, आज ठेवायचे, सतत श्रवण झालं पाहिजे, त्या परब्रह्माविषयी सतत ऐकायला मिळालं पाहिजे। आता पुढे काय म्हणून काय व नामधारकाला काय लागली हो, ओढ लागली, म्हणून नामधारकांनी प्रश्न केल्यामुळे आता सिद्धांना पण खूप आनंद होतोय। ऐक शिष्या शिकामणी, तुआ पुसले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतकरणी, सांगतो चरित्र श्री सद्गुरूचे। तू जी विचारलं ना ते ऐकून मला काय झालाय हो, अंतकरणामध्ये खूप आनंद झालाय, म्हणून काय सांगतो चरित्र श्री सद्गुरूचे, म्हणून काय करतोय आता सद्गुरूंचे चरित्र सांगतो, ते ऐक आता। तुझ करिता गा आम्हासी, लाभ झाला असंसाहसी, श्री सद्गुरु चरित्र सांगावयासी, उत्कंठा मानसी होत असे। अरे तुझ्यामुळं हे महदभाग्य मला हाताशी आलंय, काय सिद्ध काय म्हणतात, तुझ्यामुळे मी काय ही सद्गुरु चरित्र कथन करावे अशी काय झाली, मला उत्कट इच्छा झाली, त्याला कारणीभूत फक्त तू आहेस आणि तुझ्यामुळंच मी काय करत आहे, आता हे श्री सद्गुरु चरित्र सांगत आहे। म्हणसी त्रयमूर्ती अवतरोन, कीर्ते हिंडती केवी आपण, विशेष पातला गोकर्णा, म्हणून पुससी आम्हासी। म्हणसी त्रयमूर्ती अवतरोन, कीर्ते हिंडती केवी त्रयमूर्ती स्वतः म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ हे स्वतः काय आहे, तो त्रिगुणांचा अवतार आहे, त्रिमूर्तीचा अवतार आहे, म्हणजे स्वतः दत्तात्रय अवतार असून सुद्धा नाना तीर्थे का हिंडत आहेत आणि हिंडता ते
गोकर्ण क्षेत्रामध्येच का जास्त त्यांची रुची आहे म्हणून तू आम्हाला काय केलं विचारलंस नामधारका. हा प्रश्न तू मला विचारलास. दत्तात्रेय देवजान तीर्थे हिंडे याची कारणे भक्तजना दीक्षा करणे उपदेशितसे हितार्थ. अरे तो दत्तात्रेय हे देवच आहे. त्यांचं काय हो नाना तीर्थ हिंडणे हे देवाचं कामच आहे. का तर तिथं काय असतात त्यांचे भक्तजन असतात आणि त्या भक्तांना दीक्षा करण्यासाठी काय हो उपदेश रूपी दीक्षा देण्यासाठी काय करत असतात दत्तात्रेय रूपी देव सर्व तीर्थे हिंडत असतात. विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे निर्गुण त्रयमूर्ती वस्ती तये स्थानी. गोकर्ण क्षेत्र हे गोकर्णी असे शंकर म्हणजे कोण आहे शंकर आहेत तिथे आणि याची कारणे निर्गुण आणि त्यामुळे हे तिन्ही देव काय करतात तिथे वस्ती स्थानी तिथे असतातच. त्यांचा वास नेहमी असतो तिथं गोकर्ण क्षेत्रामध्ये. गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एकचित्त करुणी नेम ऐक शिष्या नामधारका. आता गोकर्णीचे महात्म्य काय आहे सांगितलं तर कसं आहे हो खूप आहे. आणि ते तू काय कर आता एकचित्त करून काय कर रे ऐक शिष्या नामधारका. नामधारका तू काय कर रे एकचित्त करून ऐक. त्या तीर्थाचे आद्यंत सांगेन तुझ विस्तारत जे जे वरू लागले असत अपूर्व असे ऐकावया. त्या तीर्थाचे आद्यंत सांगेन तुझ विस्तारत जे जे वरू लादले असत अपूर्व असे ऐकावया. आता काय आहे त्या तीर्थाचे श्रेष्ठ ते आता तुला काय करतो मी विस्तार करून सांगतो. कारण त्या तीर्थाचं काय आहे हो खूपच महत्व आहे. असं कोण सांगत आहे सिद्ध नामधारकांना सांगत आहे. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले. महाबळेश्वर लिंग देखा महाबळेश्वर मध्ये काय आहे हो लिंग आहे. स्वयंभू शिव असे ऐका स्वतः स्वयंभू शिव तिथे वास करतात. आणि त्यांचं काय आहे स्वतः म्हणजे शिवलिंग आहे त्या महाबळेश्वर मध्ये आणि त्याची प्रतिष्ठापना कुणी केली स्वयं लंबोदराने केली. म्हणजे गणपतीनं त्या शिवलिंगाची काय केली हो प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. शिष्य म्हणे सिद्धासी तीर्थ महिमा वाणीसी विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले कैसी विस्तारुनी सांग. म्हणजे लगेचच काय हो नामधारक लगेच सिद्धांना म्हणतात कसं काय या लिंगाची प्राणप्रतिष्ठा श्री गणेशानं कशी केली हे मला काय करा तुम्ही आता विस्तारून सांगा. काय हो नामधारक सतत काय हो त्याची उत्कंठा वाढतच चालली की काय कधी एकदा काय करतोय हे श्रवण करतोय श्री सद्गुरु चरित्र काय करतोय श्रवण करतोय प्रत्येक भाग कसा मला कळत जाईल हे काय करतोय तो सतत मागणी करतोय. मागणी केल्याशिवाय मिळत नाही. कोणतीही गोष्ट मागितल्याशिवाय मिळत नाही. म्हणून नामधारक मागतोय म्हणून सिद्ध काय करतायत हो देत आहेत. ऐसे शिष्य विनवित ऐकोनी बहु संतोषत निरोपितसे अद्यंत महाबळेश्वर लिंगचरित्र. ऐसे शिष्य विनवतो हे बघून सिद्धांना काय हो खूप आनंद होते. सद्गुरूंना पण खूप आनंद होतो बघा. एखाद्या शिष्यानं श्रवणाची आकांक्षा धरली काय मागितलं तर काय हो सद्गुरूंना काय होतो जास्त हर्षच होतो आनंदच होतो. तसं सिद्धांना काय झाला आनंदच झाला. आणि ते काय करतायत आता महाबळेश्वर लिंगचरित्र काय करतायत ते विस्तारून सांगत आहेत. पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नाम तियेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सार्वकाळी. पुलस्त ब्राह्मणाची भार्या पुलस्त ऋषी कोण आहे तो पुलस्त म्हणजे आपण बघितलं काय
ब्रह्मदेवांनी जे 7 पुत्र, मानस 7 पुत्र ब्रह्मदेवांचे होते, त्यामधील एक कोण हो? पुलस्य ऋषी. आणि त्यांची भार्या कोण? कैकया. पुलस्य ब्राह्मणाची भार्या नामतीचे कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सार्वकाळी. तिचं नाव काय होतं? कैकया. आणि तिची कुणावरती भक्ती होती? शिवभक्त होती ती. अखंड शंकराची काय करत असते? पूजा करत असते. आणि अतिशय प्रेमाने ती काय करते असते? शंकराची पूजा करत असते. कुणाची पत्नी? पुलस्य ब्राह्मणाची पत्नी. नित्य करी लिंग पूजन, पूजे विने नेगे अन्न, ऐसे क्रमिता एक दिन, न मिळे लिंग पूजेशी. नित्य काय करायची? लिंग पूजन करायचे. आणि नित्य लिंगपूजन करायचे. आणि लिंगपूजन केल्याशिवाय ती अन्न ग्रहण करत नव्हती. आणि असा काळ तिनं काय बऱ्याच वर्ष असं काय केलं, असं बऱ्याच दिवस ती काय करते? पूजा करते. एक दिवस असा आला की तिला काय मिळत नव्हतं? लिंगच मिळालं नाही पूजेसाठी. व्रतभंग होईल म्हणून मृतिका लिंग करुणी, पूजित होती संतोषोनी भक्ती पूर्वक अवधारा. व्रतभंग होईल म्हणून तिनं काय केलं? मृतिकेचं, मातीचं काय केलं? लिंग तयार केलं. आणि तेच काय हो? आवडीने ती काय करत होती हो? भक्तीपूर्वक ते काय करत होती? तिथं त्याची पूजा अर्चा करत होती. तिचा पुत्र अति क्रूर, नाम तया दशशिर, आला तेथे वेगवस्त्र, माता दर्शन करावया. तिचा पुत्र कसा होता व? अति क्रूर, नाम तया दशशिर, रावण. दशशिर कोण आहे हो? आपल्याला माहिती आहे, रावण. आला तेथे वेगवस्त्र, माता दर्शन करावं. तिथं कशाला आला? आईला नमस्कार करण्यासाठी आला. आई तिथं पूजा करत होती. तिथं काय आला हो? तिथं नमस्कार करायला आला. नमिता झाला मातेशी, पुसे पूजा काय करसी, सांगत असे विस्तारेसी, पूजिते लिंग मृतिकेचे. आईला नमस्कार केला आणि विचारला आईला, काय करतेस आई? कशाची पूजा करते ही? त्यावेळेस तिची आई कैकयानं काय सांगितलं की मी ही मातीचं शिवलिंग मातीचं बनवून त्याची काय करत आहे? पूजा करत आहे. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी, मृतिकीचे लिंग पूजेशी अभाग्य आपुले म्हणत असे. रावण काय म्हणाला? अगं आई, तू रावणाची आई आहेस, तू रावणाची माता आहेस. आणि रावणाची माता मातीच्या लिंगाची पूजा करते, यासारखं अभाग्य कुठलंच नाही माझ्यासाठी. तू रावणाची आई आहेस आणि तू काय करतेस? मातीच्या लिंगाची पूजा करतेस. हे माझ्यासाठी काय आहे? माझं दुर्भाग्य आहे हे की तू काय करते? मातीच्या लिंगाची पूजा करतेस. मागुती म्हणे तियेसी, पूजल्या फळे कायसी, कैकया सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे. असं म्हणून तो काय म्हणतो माहितीये का? रावण काय म्हणतो? अगं तू मातीच्या लिंगाची पूजा करते, ह्याच्यासारखं माझं दुर्भाग्य नाही. आणि ही पूजा करून तुला प्राप्त काय आहे हे मला सांग. त्यावेळेस ती कैकया काय सांगते मुलाला, म्हणजे रावणाला काय म्हणते की असं पूजा केल्याने काय होतं? कैलासपद प्राप्त होतं. रावण म्हणे मातेसी, कैलास आणोनी तुझ पासी, दिले तरी होय कैसी, काओ करतेसी सायास. तो रावण होता. रावण काय म्हणाला आईला? तुला कैलासच आणून दिल्यानंतर कसं होईल सांग बरं? तुला कैलासच आणून देतो ना पूजेसाठी, म्हणजे कैलास पद पावण्यापेक्षा ते कैलासच तुला आणून देतो, मग कसं होईल? कशाला एवढा सायासन अट्टहास करते? मी तुला स्वतः कैलास आणून देतो असं कोण म्हणतंय हो? रावण म्हणतोय आईला. ऐसे म्हणतसे रावण, माते सवे करी पण, आणि न त्वरित उमारमण, कैलासा सहित लंकेशी. तिथंच आईच्या तिथंच काय घेतो? लगेचच काय घेतो? पण करतो. पण काय म्हणतो की
मी काय करीन, उमा रमण सहित शंकरासहित कैलास पर्वत काय आणीन इथं लंकेमध्ये आणीन, तरच रावण नावाचा रावण असं रावण आईला म्हणाला. पूजा करी ओ स्वस्थ चित्तेसी, मृत्युकालिंग असे कायसी, म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निसाचर. रावण कसा होता हो, शक्तिशाली, भक्ती त्याची शंकरावरती भक्ती निष्ठा खूप होती. आणि तो काय होता हो, वेद 4 वेदांचा काय होता, त्याचा अभ्यास होता. तो सगळ्यात ज्ञानी असा कोण होता, रावण होता. तात्काळ आईला काय म्हणाला हो, काय हे व्यर्थ आहे, ते मृतिकेचं काय मृतिकालिंगाचं पूजन करणं हे व्यर्थ आहे. लगेचच कुठं निघाला हो, कैलास पर्वतावर निघाला. कैलासा सहितच काय आणून देतो, शंकराला आणून ठेवतो इथं कुठं, लंकेमध्ये. म्हणून काय हो, लगेचच मनोवेगे निशाचर लगेचच निघाला. पावला त्वरित शिवपुरासी, शुभ्र पर्वत रम्यासी, धरोणी हालवी क्रोधेशी, विष बाहू भुजाबळे. लगेचच काय पोचला शिवपूर, तिथं पोचला शिवपुरासी. आणि काय केलं हो त्यानं, शुभ्र पर्वत रम्यासी, धरोणी हालवी क्रोधोशी. त्यानं काय केलं, तो कैलास पर्वतच काय हो, 20 बाहुबळानं काय केला, हलवायला सुरुवात केली काढायसाठी. कैलास पर्वत शंकरासहितच कुठं न्यायचाय, लंकेला न्यायचा. म्हणून काय केलं, 20 हातांनी काय केलं हो, हलवायला सुरुवात केली. आंदोळले कैलास भुवन, उपटतेसे तो रावण, दाही शिरे टेकून, उचलून म्हणे उल्हासे, उचलीन म्हणे उल्हासे. आणि काय करायचं, हलवायचा खाली ठेवायचा, हलवायचा खाली ठेवायचा. आणि उपटतेसे तो रावण, दाही शिरे टेकून, उचलून म्हणे उल्हासे. त्याचा प्रयत्न कशासाठी चाललेला, की माझ्या 10 डोक्यांवरती काय करेन मी, हा कैलास पर्वत उचलून मी कुठं नेईन, लंकेला नेईन. म्हणून त्याचा तो काय चाललेला, प्रयत्न चाललेला, की हलवून पर्वत त्याच्या खाली डोकं घालायचं आणि ते पर्वतासहित कुठं न्यायचं, लंकेला न्यायचं. त्यासाठी तो काय करत होता, तो पर्वत हलवत होता. शिर लावून पर्वतासी, कर टेकून मांडीसी, उचिलता झाला त्राणेशी, पाताळ सप्त आंदोळले. किती ताकद असेल हो त्या रावणाकडं, ताकद काय थोडी होती का. बघा काय केलं हो, घातलं शिर, स्वतःचे मुंड कुठं घातलं त्यानं, पर्वताच्या खाली घालून मांडी जवळ हात टेकवून काय हो, उचलता झाला. त्यावेळेस काय हो, सगळं पाताळ काय झालं हो, आपटायला सुरुवात झाली. फडा चुकवी शेष आपण, कुर्म भ्याला कापून, भयचकित देव गण, अमरपूर कापतसे. सगळे काय हो, सगळे थरथर थरथर कापायला लागले. कारण रावणानं काय उचलायला चालला होता, रावण कैलास पर्वत देवालाच उचलाय चाललेला. सगळेच फडा चुकवी शेषनाग सगळेच काय झाले हो, घाबरले. देवगण घाबरले. आणि सगळं काय हो, स्वर्ग सुद्धा काय करत होतं, थरथर थरथर कापत होतं. कारण का हो, आता हा रावण आहे, ह्याचं काय खरं आहे का, काय आता नेतोयच का काय, असं सर्वांना वाटलं. आता हा काय प्रळय आणतोय का काय, अशा पद्धतीनं काय केलं हो, सगळेजण घाबरत होते. कंपायमान स्वर्ग भुवन, सत्य लोकादी विष्णू भुवन, मेरू पडतसे गडबडन, म्हणती प्रळय मांडला. सगळीकडंच सगळ्याच देवलोकात काय झालं हो, प्रळय निर्माण झालेला. आता हे मेरू पण काय होत होता, पडल्यासारखा होत होता. आता त्याला पण वाटलं की आपण पण आता पडतोय. म्हणती ह्या रावणानं काय प्रळय मांडलाय हा. कैलासपुरीचे देवगण, भयभीत झाले कापून, भयचकित गिरिजा आपण, होऊन गेली शिवापसी. हे सर्व कैलासपुरीचे म्हणजे कैलासावरचे देवगण पण काय हो झाले, थरथर थर कापायला लागले. आणि गिरिजेला पार्वतीला पण काय झालं हो, खूप आश्चर्य वाटलं. आणि ती आश्चर्य वाटून काय गेली, शिवापाशी शंकरांजवळ गेल्या. पार्वती शंकराजवळ गेली आणि काय हो, पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी, आंदोळ तसे भारेसी, पडो पाहते निर्धारी.
पार्वती काय विनंती करून शंकराला काय म्हणते, हो काय झालंय प्रभू हे असं, काय कैलासाला काय झालंय, असं का आदळल्यासारखा करतोय आणि पडल्यासारखा का होतोय असा हा पर्वत. नगरात झाला अकांत, बैसले ती तुम्ही सावचित्त, करावा तुम्ही प्रतिकार त्वरित, म्हणून चरणी लागली. आणि सगळीकडं अकांत चाललाय, सगळे आरडाओरड करतायत आणि शंकर कसे बसलेत व स्वस्थ चित्त बसलेत. पार्वती म्हणते की तुम्ही काय केलंय, सावचित्त बसलाय, तुम्हाला काय काळजी आहे का नाही, हे तुम्ही थांबवत का नाही, ह्याला प्रतिकार का करत नाहीये, तुम्ही खुशाल काय केलंय, नुसतं बसलाय, तुम्ही त्याला प्रतिकार का करत नाहीये. ईश्वर म्हणे गिरजेसी, न करी चिंता मानसी, रावण भक्त माझा परियेसी, खेळ तसे भक्तीने. शंकर काय म्हणतात पार्वतीला, नको चिंता करू, अजिबात काय मनामध्ये चिंता करू नको, कारण माझा भक्त रावण काय करतोय, भक्तीने काय करतोय, खेळतोय. ऐसे वचन ऐकोणी, विनवी गिरिजा नमोनी, रक्ष रक्ष गा शूल पाणी, राखे समस्त देवगणा. असं बोलणं शंकराचं ऐकून पार्वती पाय धरते शंकराचं आणि काय म्हणते, हो वाचवा, सगळ्या देवगणांना वाचवा, सगळ्यांचं प्राण संकटात असल्यासारखं वाटतंय, राखे समस्त देवगणात, सगळ्यांचं काय करा, रक्षण करा देवा. ऐकोणी उमेची विनंती, शंकरे चेपिले वाम हस्ती, 10 शिरे भुजा विसासहिती, शिरकला संधी गिरीत. पार्वतीची विनंती ऐकून शंकरांनी काय केलं, नुसता वामहस्त काय केला, असा थोडा खाली दाबला, लगेचच काय, हो 10 शिरे भुजा विसासहित, लगेच 10 शिर रावण काय गेला, हो दाबला गेला त्या ह्याच्या खाली, आणि शिरकला संधी गिरीत, आणि बाजूला सरला. चिंता करी मनी बहुत, शिवशिव ऐसे उच्चारित, ध्या तसे स्तोत्र करीत, शरणागता रक्ष म्हणून. लगेच काय, हो चिंता करी. आता शंकराने काय केलं, थोडासाच कैलास पर्वत दाबला की हा काय झाला, ह्याचा प्राण कंठस्थ झाला आणि हा काय म्हणायला लागला, हो रावण म्हणाला, शिवशिव ऐसे उच्चारित, ध्या तसे स्तोत्र, शिवशिव म्हणून काय करायला लागला, नामस्मरण करायला लागला आणि देवा माझं काय कर, रक्षण कर, असं काय करा म्हणायला लागला. त्राही त्राही पिणाक पाणी, जगद्रक्षा शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैचे भक्ताशी. आणि वरून काय, हो देवाचं गुणगान करायला लागला, काय म्हणायला लागला, हो त्राही त्राही पिणाक पाणी, जगद्रक्षा शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी, मरण कैचे भक्ताशी. मी काय आलोय, तुला शरण आलोय, आणि तुला शरण आलोय म्हटल्यानंतर मला मरण कसलं, मला काय कर, शरणागताला काय कर, रक्षण कर माझं, मरण कैचे भक्ताशी. शंकर भोळा चक्रवर्ती, ऐकोनी त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती, काढिले त्वरित कृपेने. आता शंकराने काय केलं, तर नुसतं चेपलं होतं हाताने, काय केलं तर रावणाचं मुंडकं त्या पर्वताखाली चेपलं होतं. त्यावेळेस काय, हो लगेचच शंकराने काय केलं, हो लगेच त्यांना काय आली, दया आली रावणाची. रावणाने थोडी स्तुती केली की शंकरांनी काय केलं, लगे आपला वामहस्त बाजूला काढला. सुटला तेथुनी लंकेश्वर, स्तोत्र करीत असे अपार, शिर छेदुनी धरले करी, तंतू लाविले निज अंतरे. बघा रावण तर काय साधा होता का, रावणानं काय केलं, त्या पर्वताखालनं बाहेर निघाला की लगेचच काय केलं, व मुंडकं छाटलं आणि मुंडक्यातले जे शिरा असतात, शरीरातल्या ज्या शिरा आहेत त्याचं काय केलं, व तंतू केलं आणि देवाचं काय करायला लागला, स्तोत्र गायन करायला लागला. वेद सहस्र एक वटून, वर्णक्रमादी विस्तारोण, सामवेद अति गायनी, समस्त रागे गात. असे सगळ्या पद्धतीनं राग गायला सुरुवात केली, काय राग गायला सुरुवात केली. गणरस स्वर युक्त गायन करी लंकाणात, त्यांची नामे विख्यात, सांगेन ऐका एकचित्ते. आता कोणते कोणते राग गायन केले ते काय करतो, सिद्ध म्हणाले सांगतो ते ऐक नामधारका. आटे गण प्रख्यात, उच्चारितसे लंकाणात, मगण ब्राह्मण विख्यात, नगण क्षत्रिय विनयेसी, भगन वैश्य ध्यानेशी,
यगन शूद्रवंश पर्येसी जगन दैत्य कुळेशी रगण प्रेत राक्षस गण सगण तुरुंग रूपेसी आटे गण पर्येसी विस्तारित गायनेसी लंकापती रावण. सगळे गण काय करत होता? रावण गात होता. त्यानं हे सगळे काय केले? व राग गायले. गायन करीत नवरसेसी नावे सांगेन पर्येसी शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करुण रसे. गायन करीत नवरसेसी, तो काय करत होता? नवरसामध्ये गायन करत होता. नावे सांगेन पर्येसी, त्यांचे काय नाव आहेत ते सांगतो. सिद्ध नामधारकाला म्हणतात शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करीत असे, शृंगार हास्य करून रसे. ही नावं सांगितलेत. काय हो? शांत भयानक अद्भुतेशी शृंगार हास्य करून रौद्र वीर बिभस्तेसी गायन करी अति उल्लासी वीणा वाजवी सप्त स्वरेशी ध्यानपूर्वक विधिसी. वीणा पण काय करत होता हो? तो वाजवत होता ध्यानपूर्वक. जंबूद्वीप वास ज्यासी षडज स्वर नाम पर्येसी कंठीहून उपज ज्यासी मयूर स्वरे आलापित. तर जंबूद्वीप वास ज्यासी काय केलं त्यानं? षडजन स्वरनाम पर्येसी कंठीहुनी उपज जासी मयूर स्वरे आलापित. काय करत होता? मयूर स्वरे काय करत होता? तो गात होता. ही सगळे काय हो? नवरसे, 8 राग, नवरसे, या जे काय असतील शास्त्रांमध्ये त्या पद्धतीनं काय करत होता हो? रावण गात होता. रावण कसा होता हो? ब्राह्मण होता. राक्षस जरी असला तरी तो काय होता? वडील ब्राह्मण, आई कोण होती? राक्षस कुळातील होती. असा तो ब्राह्मण ब्राह्मणाचीच काय करत होता? कर्म करत होता सगळी. जंबूद्वीप वास जासी षडज स्वर नाम पर्येसी कंठीहून उपज जासी मयूर स्वरे आलापित उत्तम याती उपज त्यासी गिरवान कुळी ब्रह्मवंशी पद्मपत्र वर्ण पर्येसी वनी देवता शृंगार रसे. काय हो? त्याला सगळ्या गोष्टीचं काय होतं? ज्ञान होतं. त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असल्या कारणाने तो सगळे गान जे काय गायनातले जे काय गाण्यातले प्रकार असतील तो काय करत होता? सगळे गायनातले प्रकार गात होता. द्वितीय स्वर ऋषभासी जन्म प्लक्ष द्वीपासी उपज हृदय स्थानेशी चास स्वर ऋषिकुळ. काय हो? सगळे चास स्वर ऋषभा, ज्याचं हृदयस्थानापासून जी लोक गातात त्या पद्धतीनं रावण काय करत होता हो? गात होता. प्रख्यात जन्म क्षत्रिय वंशी विराज वर्ण यमदेवतेशी क्रीडा अद्भुत तरस ऐशी विना वाजवी रावण. काय वाजवत होता? विना वाजवत होता. म्हणजे भूमंडळात जेवढे काय गायनातले राग असतील, वेदांमध्ये दिलेले जे काय राग असतील, स्वर असतील, सगळ्या पद्धतीनं काय करत होता हो? हा रावण गात होता. तृतीय स्वर गांधारेसी गायन करी लंकाधीशी कुशी द्वीप वास जासी नासिका स्थान अवधारा. हृदयस्थानामध्ये कुठलं स्थान? हृदयस्थानापासून नासिका स्थानापर्यंत अजस्वर आलापत्यासी गिरवानकुळ वैश्यवंशी सुवर्ण वर्ण कांतीशी चंद्र देवता अद्भुत रसे. मध्यम स्वर चातुर्तक कौंच द्वीप वास एक उरस्थानी उच्चारी सुखे कौच स्वरे आलापित गिरवान कुळ ब्रह्मवंश कुंद वर्ण रूप सुरुस ध्यानी करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणा रसे. शाल्मली द्वीप भूमिशी जन्म पंचम स्वरासी कंठीहून उपज नादासी कोकिळा स्वरे गातसे. काय हो? सगळ्या प्रकारचे स्वर आणि तेही कोकिळेच्या स्वरामध्ये कोण गात होतं? तर रावण गात होता. ध्यान करी तया स्वरासी उपज झाला पितृवंशी कृष्ण वर्ण रूप त्याशी गणनाथ देव हास्यरसे. श्वेतद्वीप जन्म ख्यात स्वर असे नाम दैवत ललाट स्थान नाद व्यक्त
दरदूर स्वरे आलापी देखा. बघा, नाभिस्थान, कंठस्थान, परत सांगितले कोणतं, कंठस्थानापासून काय करत होता तो गात होता. म्हणजे हृदयापासून शेवटच्या ज्या ज्या काय अवस्था आहेत गाण्यामधील त्या सर्व काय करत होता हो, सगळ्यांचा अवलंब करून तो काय करत होता व कोकिळीच्या स्वरामध्ये अखंड काय करत होता, राग गात होता. स्वेदीप जन्म ख्यात स्वर असे नामदैवत, ललाट स्थान नाद व्यक्त. दरदूर स्वरे आला, ललाट स्थानी जे असतोय त्या नादामध्ये काय करत होता, तो गात होता. ऋषी कुळ उत्तम वंशी, जन्म आहे ध्यानेसा. पीत वर्ण रूप त्यासी, नारद गणेश देव देखा. ऋषी कुळ उत्तम वंशी, जन्म आहे ध्यानेसा. पीत वर्ण रूप त्याशी, नारद गणेश देव देखा. तो काय हो, सगळ्या पद्धती नारद जे गातात ते सुद्धा काय करत होता, गात होता. ऐसे दैवत स्वरासी, बिभत्सरस अति उल्लासी. गायन करी भक्तीसी, लंकानाथ शिवाप्रती. आणि हे सगळे गायन कोणासाठी चाललं होतं, तर फक्त शंकरासाठी. बघा, शिर छेदून त्यातून काय केलं हो, ज्या आपल्या शिरा असतात शरीरामधल्या त्या शिरांचं काय केलं त्यानं, तंतू बनवून हे सगळे राग तो काय करत होता, गात होता, अखंड गात होता. जे काही गाणं असतील, म्हणजे जे काही स्वर असतील, जे काही तुमचे नाद असतील, ते सगळे रावण काय करत होता, गात होता. आणि हे फक्त कुणासाठी चाललेलं, शंकराप्रती. पुष्कर द्वीप उपज ज्यासी, निषाद स्वर नाम पर्यसी. उत्पत्ती तालव्य संदिशी, हस्तीस्वरे गातसे. अशूर वंश वैश्यकुळी, कल्प शुद्ध वर्ण पाटली. तुंबर मुनी देवता जवळी, सूर्य देवता अवधारी. जे काय आता सांगितलं ना, जे काय असेल सर्वांचं गायन काय करत होता हो, तो गात होता. भयानक रसे देखा, चर्ची व्याकुळ असे निका. येणे परी सप्त स्वरिका, गायन करी लंकानाथ. एकही गाणं ठेवलं नाही, एकही स्वर ठेवला नाही, एकही नाद ठेवला नाही. म्हणजे परमेश्वराला जे 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 आवडते ते सगळं गायन कोण करत होता हो, रावण करत होता.